पुढच्या बातमीकडे वळूयात। अभिनेते सयाजी शिंदेंकडून नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची पाहणी करण्यात आलेली आहे। कुंभमेळ्यासाठी 1800 झाडांच्या कत्तलीला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे। महाजन, माझी तुमची दुश्मनी नाही, झाली तरी फरक पडत नाही। तपोवनातील एकही गवताची काडी हल्ली नाही पाहिजे, असं सयाजी शिंदेंनी म्हटलंय। तपोवनमधलं एकही झाड तुटता कामा नये। अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनामध्ये जात वृक्षांची पाहणी केली। वृक्षप्रेमींसोबत त्यांनी संवाद साधला। साधुग्रामसाठी झाडं तुटता कामा नये। साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो, हेच मला सांगायचं। झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे। झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे। झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे। ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातोय ना। झाड म्हणजे आपलं आई बाप आहे। आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? नाही। त्यामुळे कोणालाही कुठे झाड तुटू देता कामा नये। आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलं। आता गिरीश महाजन, तुम्ही याचं उत्तर द्या। मला पहिल्यांदा इथं कळलं, गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही। झाडाच्या बाजूने मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होते, तुम्ही असं विधान नका करू। शेकडो वर्षांपासून तपोवनची जागा साधुग्रामसाठी आरक्षित आहे, असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। आम्हीही वृक्षप्रेमी, वृक्ष तोडण्याच्या बाजूने नाही, असं महाजनांनी म्हटलंय। आम्ही सुद्धा सरकारची भूमिका, माननीय मोदींची भूमिका, माननीय देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट आहे। आम्ही तर उलट किती वृक्ष या ठिकाणी लावतो पावसाळ्यामध्ये आणि म्हणून वृक्ष तोडण्याच्या होत्या त्या अजिबात नाही, पण ही जागा आहे तो साधुग्रामसाठी वेगळी आपल्याला माहिती आहे। शेकडो वर्षापासून काळ नाही आहे। त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये 12 वर्षामध्ये मागच्या वेळी उगलेली होती, त्यावेळेला काढलेली होती, असं नाही आहे। आणि मोठी झाडं आम्ही करणाराही हात लावत नाही। स्थानिक निवडणुकीसाठी प्रचार सभेत बोलताना अजित पवारांची अनेक विधानं चर्चेमध्ये आलेली आहेत। पाहुयात। महाराष्ट्राच्या राजकारणातील पैलू असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे। आपण हाडमासाची माणसं कुठला प्रश्न काढताय? बाबा राष्ट्रवादीच आहे काही याला अशी मग बोललं की टीव्हीला दाखवतात दादाने याचा अपमान केला। कारण माझं मला कळतं 35 वर्ष घासून इथं आलं तेव्हापासून आता कुठे काही डिस्टर्ब करू नका। त्यांच्या कामाची वेगळी सदा, माझ्या कामाचं नको सांगू लोकांना माहिती आपल्या। बस 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेहमी 30 तारखेला संध्याकाळपर्यंत सभा असायची, आता 1 तारखेला रात्री 10 पर्यंत परवानगी दिली आणि 2 तारखेला सकाळी मतदान करायचं। 1 तारखेला रात्री 10 पर्यंत, आता 1 तारखेला आपण कशाची वाट बघतो, ही 10 पर्यंत म्हणजे चांगले उमेदवार निवडून द्यायची वाट बघतो ना। सद्विवेक बुद्धीला आपण म्हणत असतो काय करायचं, वेगळा अर्थ काढू नका। तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाहीये। मी 10च्या पुढे गेलो तर गर्दी होईल, चोकअप होईल, सगळेजण फोटो दादा सेल्फी नाही काढून द्यावं तर काय ताटलायसाला काढून देत नाही फोटो, म्हणजे आम्हालाच पुन्हा शिव्या। बरं फोटो काढून द्यावा तर त्याचा धंदा काय ती माहिती नाही, यायला ती 2 नंबरचा धंद्यावाला असला की झालं आमची बिन पाण्यानेच। बघा अजित पवारचे कुणाबरोबर संबंध झालं, सत्यानाश। मुख्यमंत्री पहिल्यांदाच प्रत्येक नगर परिषदेमध्ये जाऊन सभा घेत आहेत, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। इथे आमचा विजय निश्चित ठरतोय, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। भाजपच्या सर्व्हेनुसार त्यांचा पराभव होण्याच्या मार्गावर आहे, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री प्रत्येक नगर परिषदेमध्ये जाऊन सभा घेत आहे। मला वाटतं की यातूनच इथे आमचा विजय निश्चित ठरतोय। जर मुख्यमंत्र्यांना इतकी सभा घ्यावी लागतात म्हणजे त्यांचा काय रिपोर्ट असेल की इथे भारतीय जनता पक्षाचा पराजय होतोय, त्यामुळे ते येत असतील।
पण ते आल्यामुळं काही भारतीय जनता पक्षाचा पराजय ते रोखू शकणार नाही असं मला वाटतं. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता गती मिळालेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रकल्पाला वेग आलेला आहे. प्रकल्पाच्या पर्यावरण विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यात. 443,51,10,152 रुपयांची निविदा आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता गती मिळालेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रकल्पाला वेग आलेला आहे. प्रकल्पाच्या पर्यावरण विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यात. 443,51,10,152 रुपयांची निविदा आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता गती मिळालेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रकल्पाला वेग आलेला आहे. प्रकल्पाच्या पर्यावरण विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यात. 443,51,10,152 रुपयांची निविदा आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता गती मिळालेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रकल्पाला वेग आलेला आहे. प्रकल्पाच्या पर्यावरण विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यात. 443,51,10,152 रुपयांची निविदा आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. निधी देणार नाही म्हणता तुमच्या बापाचा आहे का, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात म्हणता सरळ सरळ धमकी देता, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. कुठे लोकसेव नगर परिषद माझ्याकडे दिली नाही तर तुम्हाला विकास कामाला पैसे देणार नाही, तुमच्या बापाचेच पैसे. ती सरळ सरळ धमकी नाही. अरे तुम्ही सत्तेवर बसता तेव्हा सरकार म्हणून तुम्ही बसता, मग सरकारच्या असलेल्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहे म्हणून सांगता, आणि मग आम्ही निवडून दिलेल्या लोकांनी, ज्याला लोकशाहीने निवडून दिलाय त्याला पैसे देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देतात. हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे.